2023 मधली भारतातली सर्वोत्तम कार इन्शुरन्स पॉलिसी। आता एवढ्या सगळ्या इन्शुरन्स मधून कार इन्शुरन्स हे सगळ्यात कमी लोकांना कळतं। आपल्यापैकी 90% लोक असे असतील ज्यांना माहिती पण नसेल की कार इन्शुरन्सची पॉलिसी आपण वेगळी पण घेऊ शकतो। म्हणजे कार डीलर जो पॉलिसी आपल्याला देतो आपण गपचूप ती पॉलिसी घेऊन टाकतो। आपल्यापैकी बरेच लोक डीलर कडून इन्शुरन्स पॉलिसी घेतात बिकॉज ते खूप कन्व्हिनियंट असतं। आपल्याला असं वाटतं की यार बाहेरून घेण्याची मगजमारी कशाला करायची आहे। तुम्हाला जर तुमचं डोकं लावायचं नसेल तर ॲटलीस्ट मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही त्या इन्शुरन्सचे प्राइसेस कंपेअर करा जो डीलर तुम्हाला ऑफर करतोय आणि जे ऑनलाईन पण मिळतात। आम्ही तुम्हाला हे करायसाठी का सांगतोय बिकॉज डीलर्सचं ह्या गोष्टीमध्ये खूप जास्त कमिशन असतं, म्हणजे ॲज हाय ॲज 30 ते 40%। आणि हो, ऑनलाईन प्राइसेस कंपेअर करून तुम्ही तुमच्या डीलर कडून सेम प्राइसेस मध्ये घेऊ शकता, पण ऑनलाईन चेक करण्याच्या आधी तुम्हाला ॲटलीस्ट हे माहिती असलं पाहिजे की नेमकं कार इन्शुरन्स मध्ये असतं तरी काय। टेन्शन नका घेऊ, ह्या व्हिडिओला एंड पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळंच कळेल। सगळ्यात आधी तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की कार इन्शुरन्स दोन टाईपचे असतात, एक थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि दुसरी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स। ऐकण्यामध्ये थोडं कठीण वाटत असेल पण ऍक्च्युली ते तेवढं कठीण नाहीये। या दोघांचे डिफरन्सेस बघूया। आता जसं तुम्ही बघू शकतात की थर्ड पार्टीचं लिटरल मीनिंग आहे की ऍक्सिडेंट झाल्यावर थर्ड पार्टी त्याचा डॅमेज कव्हर करते। जो डॅमेज तुम्हाला स्वतःला किंवा कारला झालाय तो डॅमेज कव्हर नाही होणार। वाईल कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये तुमच्या गाडीचा आणि थर्ड पार्टीच्या गाडीचा पण डॅमेज कव्हर होईल। इट्स क्वाइट ऑब्वियस की तुम्हाला जर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स हवा असेल तर तो खूप बेटर आहे तुमच्यासाठी, बट ऑब्विसली ह्याचा प्रीमियम जास्त असतो। आता हे आपण बोललोय ब्रॉड लेवलवर, पण जसं तुम्ही इन्शुरन्स सिलेक्ट कराल तसंच तुम्हाला खूप सारे ॲड ऑन्स पण दिसतील। आता यार कसं कळेल की कोणते ॲड ऑन्स इम्पॉर्टंट आहेत आणि कोणते ॲड ऑन्स इम्पॉर्टंट नाही आहेत। ह्यात सर्वात इम्पॉर्टंट ॲड ऑन असतो झिरो डेप्रिसिएशन कव्हर। झिरो डेप्रिसिएशनला आपण निल डेप्रिसिएशन किंवा बंपर टू बंपर कव्हर असं पण म्हणू शकतो। हे तुम्हाला माहितीच असेल की जसं तुम्ही कार घेता त्याची व्हॅल्यू डेप्रिशिएट होत असते। म्हणजे समजा जर तुम्ही 7 लाखाची गाडी आता विकत घेतली तर 5 वर्षाने त्याची व्हॅल्यू डेप्रिशिएट होऊन 3,50,000 रुपये होणार, म्हणजे 50% ओरिजिनल व्हॅल्यू। तर समजा तुमच्या कारला कोणता डॅमेज होतो 5 वर्षानंतर से अराउंड 50,000 रुपयाचा, सो तुमच्याकडे झिरो डेप कव्हर नसेल तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 50% कव्हर करून देणार, म्हणजे 25,000 रुपये। वेराज जर तुमच्याकडे झिरो डेप कव्हर असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाचा क्लेम मिळेल। झिरो डेप कव्हर घ्याल तर तुमचा ॲन्युअल प्रीमियम 15 ते 20% वाढेल, पण जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर तुम्ही डेफिनेटली हे घेतलं पाहिजे। झिरो डेप कव्हरचे विथ आणि विदाऊटचं पण तुम्हाला डिफरन्स आम्ही एकदा दाखवतोय। बेस्ट इन्शुरन्स बघण्याच्या आधी आपण 2 नवीन टर्म शिकून घेऊया। पहिला आहे IDV, इन्शुर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू। आता जसंच तुम्ही इन्शुरन्स चूज कराल दिस इज द फर्स्ट थिंग की कोणी पण तुम्हाला येऊन विचारेल की तुमच्या कारची IDV काय आहे। ऐकून एकदम भयानक वाटतंय बट ह्याचा अर्थ खूप सिंपल आहे। त्याचा अर्थ आहे तुमच्या कारची मार्केट व्हॅल्यू काय, म्हणजे जर तुम्ही आत्ताच्या काळात ती मार्केटमध्ये विकायला जाल तर तुम्हाला कितीमध्ये मिळेल। म्हणजे तुमचा IDV जेवढा जास्त असेल तेवढाच तुमच्या इन्शुरन्सचा प्रीमियम पण जास्त असेल। इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तेवढंच कॉम्पेन्सेशन पे करणार, सिम्पल इज दॅट। दुसरा टर्म आहे NCB किंवा आपण याला म्हणू शकतो नो क्लेम बोनस। कार इन्शुरन्सच्या क्लेम मध्ये हे थोडं वेगळ्या प्रमाणे काम करतं। कार इन्शुरन्सच्या क्लेम मध्ये ह्याचा अर्थ असा असतो की जर तुम्ही कोणत्या वर्षामध्ये इन्शुरन्स क्लेम नाही केलात तुम्हाला नेक्स्ट इयरच्या प्रीमियम मध्ये NCB डिस्काउंट मिळतं। तुमचे जेवढे पण कॉन्सिक्युटिव्ह क्लेम फ्री इयर्स वाढत राहतात तुम्हाला NCB डिस्काउंट तेवढंच मिळत राहतो। तसे तर अजून बरेच ॲड ऑन्स असतात, पण आम्ही तुमच्या बरोबर मोस्ट इम्पॉर्टंट ॲड ऑन्स डिस्कस केले आहेत। म्हणजे तर तुम्हाला एवढं तर कळलंच असेल की कार इन्शुरन्स घेताना तुम्हाला काय काय लक्षात ठेवलं पाहिजे। आता आपल्याला हे बघायचं की कार इन्शुरन्सची बेस्ट कंपनीज कोणत्या आहेत। आता आपण कंपनीजला नॅरो डाऊन कसं करायचं ह्यासाठी आपण यूज करतो क्लेम सेटलमेंट रेशिओ आणि सेटलमेंट एफिशियन्सी। जे आमच्या चॅनलवर फर्स्ट टाइम सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी याचा अर्थ समजवते। क्लेम सेटलमेंट म्हणजे इन्शुरन्स कंपनीला एका वर्षामध्ये केवढे क्लेम्स आलेत आणि इन्शुरन्स कंपनीने केवढे क्लेम्स सेटल केलेत ह्याचा रेशिओ। सेटलमेंट एफिशियन्सीचा अर्थ असतो की कंपनीने केवढ्या लवकर क्लेम सेटल केलेत। जर त्या कंपनीने पहिल्या 3 महिन्यामध्ये क्लेम सेटल केले असतील तर त्याची एफिशियन्सी असते हाय। सॅडली IRDA आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सचा डेटा नाही देत, ते आपल्याला ओन डॅमेजचा आणि थर्ड पार्टी डॅमेजचा डेटा वेगळा देतात। सो आम्ही तुम्हाला दोन्ही डेटाजला वेगवेगळा दाखवू। हा ओन डॅमेजचा डेटा आहे, ह्यात थर्ड पार्टी डॅमेजेस इन्क्लुडेड नाही आहेत। आता जसं तुम्ही बघू शकतात की ह्यात सगळ्यांचा डेटा चांगला आहे आणि याची एफिशियन्सी पण खूप चांगलीच आहे। तरी पण आम्ही सगळ्यात चांगले कंपनी जसं की HDFC अर्गो, इफ्को टोक्यो, टाटा AIG सारखे कंपनीज हायलाइट केले आहेत। तुम्ही या व्हिडिओला पॉज करून ह्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता। नेक्स्ट येतं थर्ड पार्टी इन्शुरन्स। चला आपण त्याचा पण डेटा बघूया। इकडे क्लिअरली दिसते की ते जे 90% होते ते ड्रॉप होऊन 20 ते 30% आलेत।
स्टील आम्ही बरेच डिसेंट कंपनीज हायलाइट केले तुमच्यासाठी, जसं की गो डिजिट, इफ्को टोकियो, भारती एक्सा, ओरिएंटल इन्शुरन्स. या दोन्ही डेटाजला कम्पेअर करून आपल्याला एवढं तर कळतंच आहे की भारती एक्सा, ओरिएंटल इन्शुरन्स आणि इफ्को टोकियो हे बेस्ट कंपनीज आहेत कार इन्शुरन्सेसचे. ऑब्व्हियसली म्हणजे कम्पेअर करताना तुम्ही सगळ्यांचे प्रीमियम्स पण कम्पेअर कराल, विच विल व्हेरी ॲज पर युअर कार डिटेल्स. सो तुम्हाला ॲटलिस्ट आयडिया तरी आलीच असेल की तुमच्या कारसाठी बेस्ट इन्शुरन्स कोणतं आहे आणि कसं सर्च करायचं आणि कुठून स्टार्ट करायचं. तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा.